नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणी खुर्द जनावरे बाजारामध्ये, जिथे दर आठवड्याला हजारो शेतकरी, व्यापारी आणि दूध व्यावसायिक एकत्र येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोणी खुर्द बाजारची थोडक्यात माहिती. आज बाजारात आलेल्या गायीच्या विविध जाती, गायी खरेदी करताना काय पाहावं, काय विचारावं, या संदर्भात आपण आज माहिती देणार आहोत. लोणी खुर्द जनावरे बाजार हा केवळ व्यवहाराचा नाही, तर विश्वासाचा बाजार आहे. येथे दूध देणाऱ्या गायी, पैदाशीसाठी योग्य जनावरे, देशी संकरित गायी व अनुभवी व्यापारी या ठिकाणी मिळतात. हे सगळं एकाच ठिकाणी पाहायला मिळतं, म्हणून महाराष्ट्रात नव्हे तर परराज्यातूनही लोक येथे खरेदीसाठी येतात. आता आपण पाहूया आज बाजारात आलेल्या प्रमुख जाती. यामध्ये आपण या समोर ज्या गायी पाहत आहात त्या एचएफ जातीच्या आहेत. या बाजारात आपणाला एचएफ, एबीएस, डेन्मार्क, जर्सी क्रॉस, गीर गाई अशा विविध क्वालिटीच्या जातीच्या गायी या ठिकाणी आपणाला उपलब्ध होत असतात. या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये 40°C जास्त तापमान असतं, अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा या ठिकाणी गायी उपलब्ध असतात. या ठिकाणी जर्सी क्रॉस, गीर क्रॉस 60% 65%च्या गायी ते शेतकरी खरेदी करू शकतात. शक्यतो जास्त दूध देणाऱ्या गायी याचे म्हणजे होस्टन फ्रिजेशन या जातीची गाय जास्त दूध देणारी गाय म्हणून ओळखली जाते. मोठ्या डेअरी फार्मसाठी ह्या गायी जास्त शेतकरी बांधव खरेदी करत असतात. गाय खरेदी करताना काय पाहावं? शेतकरी मित्रांनो, गाय पाहताना आपण फक्त दूध बघू नका. गाय चालताना लंगडी आहे का, डोळे स्वच्छ आहे का, तिची सडाची रचना व्यवस्थित आहे का, तिचं वेत कितवं आहे, रोज दूध देण्याची क्षमता किती आहे, हे पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण गाई खरेदी केल्यानंतर आमचा एक नियम आहे, खरेदी विक्री ही प्रामाणिक असावी. कस्टमरशी बोलताना गायीची खरी माहिती द्यावी. जे आहे ते स्पष्ट सांगणे आणि योग्य अपेक्षा ठेवणे या हेतूने आम्ही या बाजारामध्ये व्यवहार करत असतो. कारण एक समाधानी ग्राहक म्हणजे पुन्हा येणारा ग्राहक, अशी आमची एक या ठिकाणी ओळख आहे. शेतकरी मित्रांनो, लोणी खुर्द बाजारात हा विश्वासाचा बाजार आहे. योग्य माहिती घेऊन, समजून घेऊन व्यवहार केला तर नक्कीच तुम्ही फायद्यामध्ये राहाल. कारण या मार्केटमध्ये आल्यानंतर आपणाला बऱ्याचशा जातीच्या गायी या ठिकाणी उपलब्ध असतात. या ठिकाणी 20 लिटर, 25 लिटर, 30 लिटर, 35 लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता असलेल्या गायी उपलब्ध असतात. या बाजारचा वार हा मुख्य बाजार हा बुधवारी असतो. या बाजारमध्ये आपणाला मंगळवारी दुपारनंतर मोठ्या प्रमाणात गायी येण्यास सुरुवात होत असते. आपण या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण बाजार हा या ठिकाणी फिरून पाहावा आणि नंतरच खरेदी करावी. कारण या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गायी येत असतात, विविध जातीच्या गायी येत असतात. आपणाला आवश्यक असणारी गाय या ठिकाणी आपणाला शोधता येते. या ठिकाणी आल्यानंतर आपण व्यापारी बांधवांशी चांगले संबंध ठेवून या ठिकाणी व्यवहार करू शकता. या ठिकाणी व्यवहार करताना बार्गेनिंग होत असते, कमी जास्त किंमत होत असते, फिक्स किंमत नसते. या ठिकाणी आपल्याला गाईच्या उंची, गाईचं वेत, गाईचे दात, तिची दूध देण्याची क्षमता यावर
गाईची किंमत ठरत असते. कोणत्याही गाईची फिक्स किंमत येथे नसते. आपण या ठिकाणी येत असताना बुधवारी सकाळी 7 वाजता या बाजारासाठी सुरुवात होत असते. हा बाजार कुठे आला? तर हा बाजार आला अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात शिर्डीजवळच 15 किलोमीटर अंतरावर हा बाजार भरत असतो. या बाजारला येण्यासाठी अहिल्यानगरहून 50 ते 60 किलोमीटर अंतर आहे. तसेच संगमेर या ठिकाणाहून एक 25 किलोमीटरचं अंतर आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर या ठिकाणाहून येण्यासाठी आपल्याला 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे. अशा मध्यवर्ती ठिकाणी लोणी खुर्द जनावरे बाजार हा भरत असतो. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत हा बाजार येत असतो. या बाजारमध्ये येण्यासाठी आपणाला मंगळवारी दुपारी काही सुरुवात होते आणि बुधवारी संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान बाजार हा पूर्ण होतो. तर चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या गायी खरेदी करायच्या असतील आणि खात्रीशीर गाया खरेदी करायच्या असेल तर नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आपण भेट देऊ शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी खरेदी करत असताना आपणाला चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या गायी मिळत असतात. जे डेअरी फार्मर त्याचबरोबर शेतकरी मित्र यांना जास्त दूध देणाऱ्या गायीच्या शोधात असाल तर नक्कीच लोणी खुर्द जनावरे बाजारामध्ये या आणि एक वेळ अवश्य भेट द्या. धन्यवाद.